एक दिवसीय पिल्लांचे ब्रूडिंग कसे करतात व त्याची पूर्वतयारी कशी करावी हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तुम्ही पाहतात हे आपलं शेड आहे. याला आपण आतून तसेच बाहेरून दोन्ही बाजूने कागद लावलेला आहे. हवा बाहेर न गेल्यामुळं तापमान नियंत्रित राहण्यासाठी ह्या कागदाचा पूर्ण उपयोग होणार आहे. आतमध्ये तुस अंतरलेले आहे. यावरून आपण वर्तमानपत्राचा कागदही लावलेला आहे. वरती आपण 2 कप्प्यामध्ये 3 इलेक्ट्रिक ब्रूडर लावलेले आहेत. सोबत लाईटची माळही लावलेली आहे, जेणेकरून पिल्लांना अपेक्षित अशी उष्णता मिळेल. सोबतच शेडच्या मधोमध ही आपण प्लास्टिकचा कागद टाकलेला आहे. साधारणपणे पिल्लांना 1 ते 7 दिवस 30 ते 35 टेम्परेचर असले पाहिजे. आपण आता पिल्ले आणल्यापासून 7 दिवस आपण त्यांची काय काय काळजी घेतली आहे ते पाहणार आहोत. कोणताही उद्योग व्यवसाय करताना बारीक सारीक छोट्या मोठ्या सर्व डोळ्यांनी दिसणाऱ्या कानाने ऐकून येणाऱ्या घटनांची नोंद ठेवावी लागते. आपले हे पिले हर्षगट्टा बेंगलोर येथील गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट CPDOT या ठिकाणाहून आपण 1 दिवसाची 2500 पिल्ले आणलेली आहेत. यामध्ये आपल्याला त्यांनी 5% जास्त पिल्ले दिले आहेत. सोबत मॅरेक्स लस टोचून हे पिले आणलेले आहेत. आपल्याला पिले सोमवार दिनांक 20 जुलै 2026 या दिवशी दुपारी 1 वाजता मिळाले आहेत. हे पिले बेंगलोर वरून आपल्या अहिल्यानगर येथील केंद्रावर मंगळवारी सकाळी 7 वाजता आलेली आहेत. पिले आल्याबरोबर आपण सर्व बॉक्स शेड मधील दोन्ही टप्प्यामध्ये ठिकठिकाणी हे बॉक्स ठेवले आहेत, जेणेकरून जास्त वेळा आतबाहेर करावे लागू नये. पिले सोडल्यानंतर आपण लगेच त्यांना 20 लिटर पाण्यामध्ये 1 किलो गुळ टाकून कोमट पाणी दिलेले आहे. गुळ पाणी का दिले जाते? जनरली आपण पाहत आहोतच की आपल्या घरी पाहुणे आल्यानंतर आपण त्यांना आधी पाणी देऊन लगेच चहा देत असतो. चहा दिल्यामुळे साहजिकच थोडीशी तरतरी येते, उत्साह निर्माण होतो, रिलॅक्स वाटते. हेच काम पिल्लांना गुळ पाणी दिल्यावर होते. त्यानंतर साधारणपणे 2 तासांनी आपण त्यांना प्री स्टार्टर हे खाद्य दिलेले आहे. पहिल्या दिवसापासून आजपर्यंत 7 दिवस पूर्ण झालेले आहेत. दररोज पिलांना किती खाद्य लागले आहे तसेच किती पाणी लागले आहे याची माहिती चार्टवर सविस्तर दिलेली आहे. पिलांना दुसऱ्या दिवशीपासून सलग 3 दिवस आम्ही व्हॅनेमिन हे मल्टीव्हिटॅमिन पिलांना दिले आहे. यामुळे पिलांना आवश्यक ती ऊर्जा मिळून रोग प्रतिकारक क्षमता चांगली निर्माण होणे यासाठी याचा उपयोग होणार आहे. पहिल्या दिवशी पिलांचे वजन सरासरी 35 ते 40 ग्रॅम इतके होते. आज वार मंगळवार दिनांक 21 जुलै 2026 रोजी त्यांचे वजन जवळपास 65 ते 70 ग्रॅम इतके झालेले आहे. आज आपण पिल्लांना लासोटा ही लस देणार आहोत. ते कशा पद्धतीने दिले जाते हे तुम्ही पहा. आज आपण सर्व पिल्लांना लासोटा ही लस दिलेली आहे. ही लस लवकरात लवकर देणं गरजेचं असतं. हे जे डायल्यूट आहे ना, हे डायल्यूट थंड आहे. ह्याच्या गरम होण्याच्या अगोदर संपूर्ण पिल्लांना लसीकरण करणं गरजेचं असते. नरेंद्र मोदी साहेब म्हणतात सबका साथ सबका विकास. त्याप्रमाणे सर्वांनी एकत्रित येत एकच काम अनेक युवकांनी अनेक सहकार्यांनी सोबत येऊन केल्यास ते लवकर पूर्ण होतं असं माझं व्यक्तिगत मत आहे. 2500 पिल्लांचं लसीकरण आम्ही 6 जणांनी फक्त अर्ध्या तासात पूर्ण केलेले आहे. लासोटा लस का द्यावी? राणीखेत या आजारापासून बचाव करण्यासाठी राणीखेत ही लस दिली जाते. यास लासोटा असेही म्हटले जाते. थँक्यू कोरडवाहू कंपनी करता मी बाळू उरमुडे.